गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण मागील वेळा डी सी पॉवर सप्लायची ओळख शिकलो होतो. डी सी पॉवर सप्लाय काय असतो आणि त्याच्यामध्ये फिल्टर सर्किट याबद्दलची आपण माहिती शिकलेलो आहोत. डी सी पॉवर सप्लायची आपल्याला का आवश्यकता आहे त्याच्याबद्दलची माहिती शिकलो. आता डी सी कसं तयार केला जातो त्याच्याबद्दलचं आपण शिकणार आहोत. म्हणजेच रेक्टिफायरची रचना, प्रकार व कार्यपद्धती. आता रेक्टिफायर म्हणजे काय? रेक्टिफायर हा असा एक घटक आहे, हे असं उपकरण आहे की जो ए सी सप्लायचं डी सी सप्लायमध्ये रूपांतर करतो. मग जसं की आपल्या घरात ए सी सप्लाय असतो, त्या ए सी सप्लायचं रूपांतर आपल्याला डी सी सप्लायमध्ये करावं लागतं. तर त्यासाठी काहीतरी एक घटक पाहिजे, तो घटक आहे रेक्टिफायर. आता रेक्टिफायर म्हणजे काय? आता या रेक्टिफायरमध्ये बघा, इकडे ए सी सप्लाय दिसला तुम्हाला सर्किट डायग्राममध्ये दिसत आहे. ए सी सप्लाय दिसतो आणि तर त्या D1, D2, D3 आणि D4. मग डी म्हणजे काय? हा डायोड आहे. हे डायोड 4 डायोडचे जोडलेले आहेत आणि 4 डायोड जोडून जे सर्किट तयार झालेलं आहे ते आउटपुटला तुम्हाला डी सी दिसतो. म्हणजे व्ही पॉझिटिव्ह आणि 0 व्होल्ट असं दिसते तुम्हाला. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे डी सी सप्लाय आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे प्लस आणि मायनसमध्ये त्याचं ओळखलं जाते. तर आउटपुटला डी सी भेटतो, इनपुटला ए सी. म्हणजे इनपुटला ए सी दिल्यानंतर जे डायोड आहेत ते ए सीचं रूपांतर तुम्हाला डी सीमध्ये करतात, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा, अल्टरनेटिंग प्रवाह म्हणजेच ए सी. ए सी म्हणजे अल्टरनेटिंग प्रवाह, करंट किंवा व्होल्टेज डायरेक्ट प्रवाह म्हणजेच डी सी सप्लाय याचे रूपांतर केले. म्हणजे ए सीचं रूपांतर डी सीमध्ये, म्हणजे अल्टरनेटिंग प्रवाहाचं रूपांतर डायरेक्ट करंट म्हणजे एक दिशेय प्रवाह म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये रूपांतर केलं जाते. म्हणजे ए सीचं डी सीमध्ये रूपांतर करणाऱ्या क्रियेला काय म्हणतो आपण? रेक्टिफिकेशन असे म्हणतात. म्हणजे रेक्टिफिकेशन म्हणजे काय? तुम्ही शॉर्टकटमध्ये सांगू शकता, ए सी प्रवाहाचं डी सी प्रवाहामध्ये रूपांतर करणे म्हणजे रेक्टिफिकेशन. आता कोण करते रेक्टिफिकेशन? जे साधन ए सी सप्लायचे रूपांतर डी सी सप्लायमध्ये करते त्यास रेक्टिफायर असे म्हणतात. म्हणजे रेक्टिफायर हा घटक काय करतो? ए सीचं रूपांतर डी सीमध्ये करतो. या रेक्टिफायरमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर होतं. स्टेप डाऊन म्हणजे काय? तुम्हाला आधी सांगितलं आपण, ट्रान्सफॉर्मरचा चॅप्टर झाला, त्याच्यामध्ये स्टेप डाऊन म्हणजे डाऊन म्हणजे खाली, म्हणजे व्होल्टेज जास्त व्होल्टेज असेल तर त्याला कमी करणे. जसे की आपल्याकडे 230 व्होल्टेज आहे, जर आपल्याला 12 व्होल्ट पाहिजे असेल तर ट्रान्सफॉर्मर काय करतो? त्याला डाऊन करतो. म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर तिथं वापरला जातो आणि तो 12 व्होल्ट करतो, 12 व्होल्ट ए सी करतो. आणि 12 व्होल्ट ए सीचं रूपांतर हा डायोड म्हणजेच रेक्टिफायर तुम्हाला 12 व्होल्ट डी सीमध्ये रूपांतर करतो. तर क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोड याच्यात वापरला जातात. म्हणजे क्रिस्टल डायोड किंवा सेमीकंडक्टर डायोड या दोनपैकी एक डायोड याच्यामध्ये वापरलेला असतो. त्या डायोडच्या सहाय्याने आपण ए सीचं डी सीमध्ये रूपांतर करतो आणि तो रूपांतर झालेला डी सी तो आपल्याला फिल्टर करायचा असतो. तो फिल्टर आपण कशाच्या सहाय्याने करतो? कॅपॅसिटरच्या सहाय्याने. तर कॅपॅसिटरचा वापर केला जातो आपल्याला फिल्टर सर्किटमध्ये, जो डी सी शुद्ध करण्यासाठी, तो असतो कॅपॅसिटर. तर क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोडमधून विद्युत प्रवाह एकाच दिशेने वाहतो. म्हणजेच आता जसं की आपण ए सी सर्किटमध्ये लिकेज करंट मारतो, रिव्हर्स ए सीमध्ये करंट हा रिव्हर्स येत असतो, परंतु डी सीमध्ये किंवा डायोड जो असतो, सेमीकंडक्टर डायोड जो असतो वापरलेला असतो, त्याच्यामध्ये रिव्हर्स करंट येत नाही. एकदा एका साईडनं करंट गेला तर तो रिव्हर्स येत नाही. फॉर एक्झाम्पल झालं की तुमचा मोबाईलचं तुम्ही चार्जिंग करत आहे आणि लाईट गेली तर तुमच्या मोबाईलमधली चार्जिंग हे परत जात नाही. याचं कारण असं आहे की तो डायोड आहे, त्या डायोडचा गुणधर्म असा आहे की तो एकाच दिशेने त्याच्यातून विद्युत प्रवाह वाहतो, म्हणून परत त्याच्यातून करंट जात नाही. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की बा लाईट गेल्यानं चार्जर जर लावून ठेवलं तर आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग तुटते, तर ते डायोड तसं करत नाही. विद्युत प्रवाह हा एकाच दिशेने वाहत असतो व रेक्टिफायर सर्किटमध्ये महत्त्वाचा घटक आहे. रेक्टिफायर सर्किटमध्ये डायोड हा महत्त्वाचा घटक आहे, कारण डायोडच काय करतो? ए सीचं डी सीमध्ये रूपांतर करतो आणि रिव्हर्स करंट वाहू देत नाही. आता याच्यात रेक्टिफायरचे 2 प्रकार पडतात. आता रेक्टिफायर तुम्हाला माहिती आहे, रेक्टिफायर म्हणजे काय? ए सीचं डी सीमध्ये रूपांतर करणारा घटक म्हणजेच रेक्टिफायर. हा रेक्टिफायरचे 2 प्रकार आहेत, एक हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे आणि एक फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायरची आपण माहिती रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये पण प्रकार पडतात 2, सेंटर टॅप रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. तर आता आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरची माहिती बघूया. हे तुमच्या स्क्रीनवरती बघा दिसते हाफ वेव्ह रेक्टिफायर. इथं आकृतीमध्ये दिसते तुम्हाला ए सी सप्लाय 230 व्होल्ट आणि 50 HZ लिहिलेलं आहे. HZ म्हणजे हे फ्रिक्वेन्सी आहे, आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्झ. HZ म्हणजे हे फ्रिक्वेन्सी मोजण्याचं एकक आहे, म्हणजे त्याला हर्ट्झ म्हणतो आपण. इनपुट ए सी इनपुट दाखवलेलं आहे आणि तो ट्रान्सफॉर्मर आहे, ती वाइंडिंग दिसते तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची.
आणि दुसऱ्या आउटपुटला डायोड दिसते, एक डायोड जोडलेला आहे इथं फक्त, आणि जो आर म्हणजेच रेजिस्टन्स लोड तिथं जोडलेलं आहे. आउटपुटला तुम्हाला प्लस आणि मायनसचा सिम्बॉल दिसत आहे, म्हणजे आउटपुटला मला डी सी भेटत आहे. इनपुटला ए सी असतो आणि आउटपुटला डी सी भेटतो. म्हणजे हे रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर. एक लक्षात ठेवायचं आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये एकच डायोड वापरलेला असतो. ज्या सर्किटमध्ये एकच डायोड वापरला जातो त्याला रेक्टिफायर सर्किट म्हणतात. म्हणजे कोणतं रेक्टिफायर? हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट. इनपुटमध्ये बघा साइन वेव्ह दाखवलेला आहे इथं. हा साइन वेव्ह तुम्हाला दिसते असा अपडाऊन झालेला, खाली येतो, वर जातो, खाली येतो आणि वर जातो. पण डी सी आउटमध्ये तसं नसते. डी सी आउटमध्ये एकदम सरळ राहतो, त्याच्यामध्ये अपडाऊन होत नाही, म्हणजे खालीवर होत नाही तो. कारण डी सी म्हणजे एक दिशी असतो आणि अल्टरनेटिंग म्हणजे हा बदलणारा प्रवाह असतो. बदलणारा म्हणजे खालीवर खालीवर म्हणजे अपडाऊन अपडाऊन होतो, म्हणजे त्याला बदलणारा म्हणतात. डी सी डायरेक्ट म्हणजे तो बदलत नसतो, न बदलणारा प्रवाह म्हणजे डी सी. आता इनपुट साइन वेव्ह फ्रॉम हाफ वेव्ह रेक्टिफायर. आता ए सीचा इनपुट वेव्ह फॉर्म कसा असतो रेक्टिफायर सर्किटमध्ये ते बघू आपण. आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर एक क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोड वापरलेला असतो. या रेक्टिफायरमध्ये ए सी सप्लायच्या प्रत्येक ए सी सायकलपैकी अर्ध्या सायकलचे रूपांतर हे डी सी सप्लायमध्ये केले जाते, म्हणून यास केवळ हाफ वेव्ह रेक्टिफायर असे म्हणतात. अर्धी सायकल म्हणजे वर खाली, परत खालून वर जात नाही, त्याला म्हणतात हाफ, म्हणजे त्याला अर्धी सायकल म्हणतात. तर अर्धी सायकल होते. तर ए सीमध्ये काय असते, फुल वेव्हमध्ये पूर्ण सायकल होते, म्हणजे अपडाऊन होत राहते, म्हणून त्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणतात. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये एकाच डायोडचा उपयोग केलेला असतो. इनपुट ए सी सप्लायच्या पॉझिटिव्ह सायकलच्या वेळी डायोड हा फॉरवर्ड बायसमध्ये येतो व विद्युत प्रवाह वाहण्यास सुरुवात होते, व इनपुट ए सी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळी डायोड रिव्हर्स बायस येतो व विद्युत प्रवाह वाहत नाही, त्यामुळे आउटपुटला व्होल्टेज 0 असते. डायोडला ए सी प्रवाहाची एक पूर्ण सायकल पुरवली जाते, तेव्हा डायोड फक्त पॉझिटिव्ह सायकलच्या वेळेस डायोड विद्युत प्रवाह वाहून नेतो आणि प्रवाहाची दिशा ही एकसारखी असते. म्हणजेच ज्यागती आपण ए सी सप्लाय देतो डायोडमधून ज्यागती प्रवाह वाहत असतो, त्यावेळेस तो प्रवाह हा सारखा नसतो, हा कमी जास्त होत असतो. परंतु ज्यागती त्याचा आउटपुट व्होल्टेज होते, म्हणजेच डी सी सप्लाय होतो, त्यावेळेस त्या प्रवाहाची दिशा ही एकसारखी राहते. म्हणजे त्याच्यामध्ये त्याची दिशा बदलत नाही, सरळ राहते. म्हणजेच त्याला म्हणतो आपण डायरेक्ट करंट. हाफ वेव्ह रेक्टिफायर हे ए सीच्या एकूण सायकलपैकी अर्ध्या सायकलकरिता पॉवर पुरवते. म्हणजेच काय, हाफ सर्किटमध्ये ए सीच्या एकूण सायकल, ए सीच्या जेवढ्या सायकल होतील त्याच्या फक्त अर्ध्या सायकल ह्या हाफ वेव्हमध्ये पुरवल्या जातात. म्हणून हाफ वेव्ह रेक्टिफायर कमी आउटपुट देते. या रेक्टिफायरची उच्च कार्यक्षमता अंदाजे 40% असते. या रेक्टिफायरपासून मिळणारे आउटपुट हे अशुद्ध डी सी सप्लाय स्वरूपाचे असते. म्हणजे रेक्टिफायरमध्ये जागती 40% जो आपण ए सी सप्लाय देतो त्याचा 40% हा डी सीमध्ये रूपांतर होते, आणि हा रूपांतर होणारा डी सी हा अशुद्ध असतो. याला शुद्ध करण्यासाठी आपण काय करतो, जे असते कॅपॅसिटर वापरलेला असतो. डी सी सप्लाय आउटपुटमध्ये ए सी सप्लायचे काही घटक रिपल आलेले असतात, म्हणून त्या अशुद्ध डी सी सप्लाय असे म्हणतात. अशुद्ध डी सी सप्लाय पूर्णपणे शुद्ध सप्लायमध्ये रूपांतर करण्यासाठी आपण फिल्टर सर्किटचा वापर करतो. फिल्टर सर्किट म्हणजे फिल्टर करण्यासाठी आपण त्याच्यात कॅपॅसिटरचा वापर करतो, म्हणजे आपल्याला शुद्ध डी सी सप्लाय मिळतो. आता फुल वेव्ह रेक्टिफायर, जे रेक्टिफायर ए सी सप्लायमध्ये प्रत्येक ए सी सायकलचे रूपांतर डी सी सायकलमध्ये करते. आता बघा हाफ वेव्हमध्ये काय ते हाफ सायकलचंच, म्हणजे अर्ध्या सायकलचंच, म्हणजे जे वेव्ह असतात, साईन वेव्ह असतात, ते आपल्याला तुम्हाला प्रॅक्टिकली दिसतील, तर ते हाफचेच रूपांतर डी सीमध्ये करते. पण फुल वेव्हमध्ये काय होते, त्या पूर्ण जेवढ्या सायकल त्या ए सीमध्ये निर्माण झालेल्या असतात त्या सर्व सायकल्स, म्हणजे सर्व सायकलची वेव्ह, सायकल म्हणजे आपली सायकल नाही पॅडल मारणारी, हे इलेक्ट्रिक करंटची जी सायकल असते ती सायकल, तर त्याची कार्यक्षमता किती आहे, 81.2% असते. म्हणजेच आपण जेवढा ए सी सप्लाय देतो त्याच्या 81.2% हा रेक्टिफायरमध्ये आउटपुटला आपल्याला ए सी रिपल म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या तुलनेत कमी असतो. फुल वेव्ह रेक्टिफायरचे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या वापरावरून खालील प्रकार पडतात. आता फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये ट्रान्सफॉर्मर वापरण्याची पद्धत आहे. आता दोन ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे, एक स्टेप डाऊन असतो आणि स्टेप अप. आपण आधी बघितलं की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरला आपण हाफ वेव्हमध्ये. आता याच्यामध्ये फुल वेव्ह
रेक्टिफायर याच्यामध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या वापरावरून दोन प्रकार पाडलेले आहेत. ते आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा ब्रिज रेक्टिफायर. आता सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे काय, या रेक्टिफायरमध्ये काय असते, साध्या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरऐवजी सेंटर टॅप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. खालील दिलेल्या आकृतीमध्ये क्रमांक 2 मध्ये साधा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि सेंटर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यामधील फरक दर्शविले. आता साधा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कसा असतो आणि सेंटर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कसा असतो याचं तुम्हाला निदर्शनास येईल. आता हा बघा तुमच्या स्क्रीनवर दिसते साधा स्टेप डाऊन. साधामध्ये इनपुट दाखवलेलं आहे, ते कॉईल दाखवलेली आहे, नंतर मधामध्ये दोन जे उभ्या रेषा आहेत त्या काय आहेत त्याला म्हणतो आपण कोअर म्हणतो, आणि दुसऱ्या साईडला दिसते ते VS दिलेला आहे, तो साईन वेव्ह दाखवलेला आहे, तो आउटपुट. हा साधा झाला. आज सेंटर टॅप म्हणजे काय, याने काय केलेलं आहे, सेकंडरी वायंडिंग जे असते त्या सेकंडरी वायंडिंगच्या मध्ये एक टॅप केलेलं आहे. टॅप म्हणजे एक वायर जोडलेली आहे त्यांनी, म्हणजे इथं आउटपुटला तुम्हाला 3 टर्मिनल दिसत आहेत, दिसत आहेत. साध्यामध्ये तुम्हाला इनपुटला 2 पॉईंट दिसत आहेत, ते प्रायमरीचे 2 टोकं आहेत, आणि आउटपुटला 2 टोकं दिसतात. VSला म्हणजे सेकंडरी व्होल्टेज जे आहे त्याला आपल्याला सेकंडरी वायंडिंग म्हणतो. पण सेंटर टॅपमध्ये तसं नाही आहे. सेंटर टॅपमध्ये काय आहे, जो EC इनपुट आहे तिथं 2 टर्मिनल आहेत, म्हणजे आपण त्याला फेज न्यूट्रल देऊ, म्हणजे AC सप्लाय देऊ. तर मधामध्ये ज्या उभ्या रेषा दिसतात त्याला कोअर म्हणतो आपण, आणि दुसऱ्या ज्या ABC दिसते तुम्हाला हे आहे सेकंडरी वायंडिंग ट्रान्सफॉर्मरची. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, ते 2 टर्मिनल नाही तर त्या 3 काढलेले आहेत. तर आपण याला मधामध्ये टॅप केलेलं आहे, म्हणजे त्याला तिसरा वायर जोडलेला आहे, आणि टॅप करून आपण तिथं बाहेर काढलेली एक वायर, त्याला म्हणतो आपण सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. आता सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर कसा असतो त्याची माहिती, त्याचं कार्य काय आहे. सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरची रचना आकृती दाखवल्याप्रमाणे आहे. यामध्ये सेंटर टॅप डाऊन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायंडिंगच्या दोन्ही टोकांना म्हणजे अर्ध्या भागांना 2 डायोड म्हणजे D1 आणि D2 जोडलेला आहे. बघा तुम्हाला दिसेल D1 दिलेला आहे, डायोड D1 आणि D2 दिलेला आहे, जोडलेला असतो. म्हणजेच ज्या टोकामध्ये मिळणारे व्होल्टेज ते रेक्टिफायरचे आउटपुट असते. म्हणजे हे जे टोकं आहे सेंटर टॅप करून जे डायोड जोडलेलं आहे D1 D2 याच्यापासून जे आउटपुटला जे व्होल्टेज मिळते ते व्होल्टेज आपलं कोणतं राहील, DC राहते. याचा साइन वेव्ह तुमच्या समोर दिसत आहे. हा DC आउटपुट साइन वेव्ह म्हणजे वर खाली वर खाली वर खाली वर खाली असा दिसतोय. पण AC मध्ये कसं असते, खालीवर असतो. हा आहे DC आउटपुट सप्लाय. आता याच्यामध्ये माहिती दिली आहे तुम्हाला, AC सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी डायोड D1 मधून विद्युत प्रवाह व्हावा लागतो. आता D1 म्हणजे फॉरवर्ड म्हणजे सरळ स्ट्रेट ड्राईव्ह. तर हा AC सप्लाय सरळ फॉरवर्ड बायसमधून जातो आणि D1 मधून विद्युत प्रवाह व्हावा लागतो. म्हणजे त्यावरून तुम्हाला करंट विद्युत प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रिक करंट व्हावा लागतो. आणि D2 जो असतो त्याच्यामधून काय होतं, विद्युत प्रवाह वाहत नाही. प्रवाह हा D1 ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅप टर्मिनलमधून वाहतो. या दोन्ही टर्मिनलच्या अक्रॉस DC व्होल्टेज मिळते. म्हणजे D1 D2 यांच्या क्रॉसमध्ये जर आपण आउटपुटला 2 टर्मिनल काढले तर त्याच्यातून आपल्याला तुम्हाला DC सप्लाय मिळते. इनपुट AC सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळी डायोड D1 D2 फॉरवर्ड बायसमध्ये येतो व डायोड 2 मधून विद्युत प्रवाह व्हावा लागतो आणि डायोड 1 मधून विद्युत प्रवाह वाहत नाही. तुमच्या लक्षात राहायला पाहिजे की ज्या ती सायकलची वेळ जी D1 D2 जो असतो, आता D2 काय असतो, D2 फॉरवर्ड बायसला मध्ये येतो. फॉरवर्ड बायसला म्हणजे ज्यावेळेस विद्युत प्रवाह वाहत असतो तो म्हणजे फॉरवर्ड बायस. व D2 मधून विद्युत प्रवाह व्हावा लागतो. ज्यावेळेस D2 मधून प्रवाह व्हायला लागतो त्यावेळेस काय होतं, डायोड D1 मधून विद्युत प्रवाह वाहत नाही. ज्यावेळेस आपण बघितलं वरते D1 असतो, D1 मधून विद्युत प्रवाह वाहतो त्यावेळेस D2 मधून वाहत नाही. ज्यावेळेस D2 डायोडमधून प्रवाह वाहत असतो त्यावेळेस D1 मधून विद्युत प्रवाह वाहत नाही. प्रवाह हा डायोड D2 व ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅप टर्मिनलमधून वाहतो. आता D2 व सेंटर टॅप टर्मिनल, सेंटर टॅप म्हणजे जे मधातला जो सेंटर आपण जोडलेला वायर त्याच्यामधून D2 आणि सेंटर टॅपमधूनच विद्युत प्रवाह व्हायला लागतो, त्यावेळेस D1 मधून वाहत नाही. याचा अर्थ असा निघतो. अशा रीतीने AC व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह
हाफ सायकलच्या वेळी लोडमधून विद्युत प्रवाह वाहतो व प्रवाहाची दिशा एकसारखी असते. आता बघा, प्रवाहाची एकसारखी दिशा असते. ए सीमध्ये प्रवाहाची एकसारखी दिशा नसते, तिची दिशा नेहमी बदलत राहते. ज्यावेळेस आपण रूपांतर ए सीचं रूपांतर डी सीमध्ये करतो त्यावेळेस प्रवाहाची दिशा ही एकसारखीच राहते. आणि आपल्याला रेक्टिफायरमधून या चॅप्टरमधून हेच शिकत आहोत की बदलणाऱ्या प्रवाहाचं रूपांतर आपण कशा करतो, न बदलणाऱ्या प्रवाहामध्ये करतो. म्हणजेच ए सीचं रूपांतर डी सीमध्ये करत आहोत. म्हणजे हेच आपण या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचं की ए सीचं रूपांतर डी सीमध्ये कसं होते, ते कशा साहाय्याने होते, ते रेक्टिफायरच्या साहाय्याने होते. आणि रेक्टिफायरमध्ये काय वापरले असतात तर क्रिस्टल किंवा सेमी कंडक्टर डायोड वापरलेले असतात. सर्वात महत्त्वाचा घटक काय याच्यातला डायोडच हा असा आहे की तो तुम्हाला ए सीचं डी सीमध्ये रूपांतर करून देतो. आता अशुद्ध डी सी सप्लायपासून शुद्ध डी सी सप्लाय मिळण्यासाठी काय करतो आपण, सर्किटचा वापर करतो. कोणतं सर्किट तर ते फिल्टर सर्किट असते. म्हणजे आपण जो ए सीचा डी सीमध्ये रूपांतर करतो, ज्यावेळेस ए सीचं रूपांतर आपण डी सीमध्ये करतो त्यावेळेस तो निर्माण होणारा डी सी जो असतो त्याच्यामध्ये काही घटक, अंशतः घटक हे ए सीचे असतात. म्हणून तो अशुद्ध डी सी असतो आणि तो शुद्ध करण्यासाठी आपल्याला फिल्टर सर्किट वापरावं लागते. ते फिल्टर सर्किट आपण आधी बघितलं आहे. त्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटरचा वापर केलेला आहे. कॅपॅसिटर हा फिल्टर करून देतो आपल्याला डी सी सप्लाय. आता हाफ वेव्ह रेक्टिफायर झालं आपलं, फुल वेव्ह रेक्टिफायर झालं. आता ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायरमध्ये काय झालं, याच्यात 4 डायोड असतात. 4 डायोड असतात. ज्या रेक्टिफायरमध्ये 4 डायोड वापरले असतात त्याला आपण ब्रिज रेक्टिफायर असे म्हणतो. आता याच्यामध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. म्हणजेच आपण हाय व्होल्टेजचं कमी व्होल्टेजमध्ये रूपांतर केलं आहे, कारण की आपल्याला डी सीमध्ये जास्त व्होल्टेज लागत नाही. मॅक्झिमम आपल्याला 24 व्होल्टपर्यंत आपल्याला डी सी सप्लायची आवश्यकता असते. 12 किंवा 24 व्होल्टची आवश्यकता असते. म्हणून आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचा वापर करतो आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपण 12 किंवा 24 व्होल्ट करून त्या 12 किंवा 24 व्होल्टचं रूपांतर आपण डी सी 12 किंवा 24 व्होल्टमध्ये रूपांतर करतो. तर लक्षात ठेवायचं आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये 1 डायोड असतो, फुल वेव्हमध्ये 2 रेक्टिफायर असतात आणि ब्रिज रेक्टिफायरमध्ये काय असतात, 4 डायोड असतात. आणि 4 डायोड हे तुमच्यासमोर दिसलेले आहेत. D1 D2 कसे जोडलेले आहेत, एक क्रॉस आयताकृती जोडलेले आहेत. तर हे आहे ब्रिज रेक्टिफायरचं सर्किट. ब्रिज रेक्टिफायरमध्ये काय ते साधा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला असतो. साधा म्हणजे ज्याला 2 टर्मिनल आहेत, म्हणजे प्रायमरीला 2 टोकं आहेत आणि सेकंडरीला 2 टोकं आहेत. आणि सेंटर टॅपला किती आहेत तर प्रायमरीला 2 असतात आणि सेकंडरीला 3 टर्मिनल असतात. या रेक्टिफायरची फुल वेव्ह रेक्टिफायर सारखीच कार्यक्षमता असते. म्हणजेच अंदाजे 81.2% एवढी कार्यक्षमता असते. परंतु या रेक्टिफायरमध्ये 4 डायोड वापरलेले असतात. हे 4ही डायोड आकृतीत 4 क्रमांक दाखविल्याप्रमाणे ब्रिज होईल अशा रीतीने, ब्रिज म्हणजे तुम्हाला आता पूल असा तयार होतो, पुलासारखं तयार होते आणि ते त्या प्रकारे ते जोडलेले असतात. आता ए सी इनपुट व्होल्टेजचे रूपांतर डी सी व्होल्टेजमध्ये करायचे, ते ए सी व्होल्टेज हे ब्रिजच्या मधील डायोडच्या विरुद्ध टोकांना स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या मार्फत पुरवतात. म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे जे टोकं आहेत ते आपण इथं जोडलेले आहेत. बघा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे जे आहे VS दिलेलं आहे, तर ते तिचे जे एक वरची वायर आलेली आहे ती कुठं जोडलेली आहे, D4 आणि D1ला जोडलेली आहे. नंतर खालून जे वायर आलेले आहे ते D2 आणि D3ला जोडलेले आहे. D3 जॉईन करून तिथं जॉईन केलेली आहे. आता उरलेलं कोणतं आहे, D4 D2च्या मधातून एक वायर काढलेली आहे, ते DC निगेटिव्ह म्हणजे काढलेली आहे. आणि D1 D3 तिची वायर काढलेली आहे, ते पॉझिटिव्ह व्ही दिसतो, म्हणजे प्लस व्ही दिसतो, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला काढलेली दिसलेली आहे. तर अशा सर्किट तयार केलेलं आहे ब्रिज सर्किटचं. ब्रिजच्या मधील उरलेल्या डायोडच्या दोन्ही विरुद्ध टोकांना लोड रेजिस्टन्स जोडतात. आता लोड रेजिस्टन्स जोडलेला आहे. लोड रेजिस्टन्स कुठं आहे तो दिसते बघा, तुम्हाला LOD लोड लिहिलेला आहे. DC आउटपुट म्हणजे DC दिलेलं आहे, ते कुठं जोडलं आहे तुमचं D1 D3 आणि D4 D2च्या टॅप करून, म्हणजे जोडून त्याच्या अक्रॉस DC सप्लाय तुम्हाला मिळतो. आता ह्या AC पॉझिटिव्ह हाफ सायकल आकृती आहे. हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल इथं दिसते आकृती क्रमांक 5 आणि 6 मध्ये. याच्यामध्ये पण ब्रिज रेक्टिफायर वापरलेला दिसतो तुम्हाला. याच्यात 2 डायोड 4 डायोड दाखवलेले आहेत, 2 डार्क आहेत आणि 2 व्हाईटमध्ये दिसत आहे तुम्हाला. आता इथं बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकल जी आहे त्याच्यामध्ये D1 D2 हा ॲक्टिव्ह दाखवलेला आहे आणि इथं निगेटिव्ह सायकलमध्ये D4 आणि D3 ॲक्टिव्ह दाखवलेलं आहे. म्हणजे जो कलर डार्क
तुम्हाला इथं दिसत आहे. तर याच्यात बघा आकृती 5 क्रमांकामध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजेच हाफ वेव्ह सायकलमध्ये ए सीची पॉझिटिव्ह हाफ सायकल जी आहे याच्यामध्ये काय ए सी सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी डायोड D1 आणि D2 मधून प्रवाह व्हावा लागतो. याच्यामध्ये बघा D1 D2 तुम्हाला डार्क दिसते पहिल्या आकृतीमध्ये पॉझिटिव्ह आकृती क्रमांक 5 मध्ये. म्हणजे याच्यामध्ये फक्त D1 D2 मधून विद्युत प्रवाह वाहत आहे. आकृती 6 मध्ये दाखवल्याप्रमाणे काय आहे निगेटिव्ह सायकल आहे. निगेटिव्ह सायकलच्या याच्यामध्ये काय आहे D3 आणि D4 यामध्ये फॉरवर्ड बायस आणि डायोड D1 D2 हा रिव्हर्स बायसमध्ये येतो व विद्युत प्रवाह D3 आणि D4 म्हणजे बघा इकडे D3 आणि D4ला आपण इथं लोड जोडलेला आहे. D3 आणि D4ला मधून जो लोड जोडलेला आहे तो लोड जोडलेला आहे. अशा रीतीने ए सी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला लोडमधून विद्युत प्रवाह वाहतो व प्रवाह वाहण्याची दिशा ही एकसारखी असते. म्हणजे ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकलची जोडणी करतो ज्यावेळेस त्याचा आउटपुटला आपल्याला डी सी व्होल्टेज मिळतो त्यावेळेस त्या मिळणारा जो डी सी व्होल्टेज असतो जो डी सी करंट असतो त्याची दिशा कशी असते ती एकसारखीच असते व आउटपुट पूर्ण काळासाठी राहते. म्हणजे आउटपुट हा पूर्ण वेळ आपल्याकडे मिळतो. या रेक्टिफायरचे मिळणारे व्होल्टेज जे आउटपुट असते हे अशुद्ध डी सी सप्लाय असते. आपल्याला माहीत आहे परत तेच आपण रिपीट होत आहे. अशुद्ध डी सी सप्लायपासून शुद्ध डी सी सप्लाय मिळवण्यासाठी आपण काय करतो फिल्टर सर्किटचा वापर करतो. आता याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिकल उपकरण म्हटलं किंवा इलेक्ट्रॉनिक्स उपकरण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये फॉल्ट होतोच. त्याचे फॉल्ट होण्याचे कारणं काय असतात आणि त्याचे उपाय आपल्याला या पाठातून या घटकातून आपण शिकणार आहोत. आकृती साधारणपणे पॉवर सप्लायचे सर्किट असते त्यामध्ये प्रामुख्याने येणारे संभाव्य दोष कोणते असतात ते खालीलप्रमाणे असते. आता ही आकृती तुम्ही बघितली मी आधी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तर आता परत बघूया आपण 230 व्होल्ट ए सी इन म्हणजे आउट डाव्या साईडला बघा तुम्हाला दिसते जो 230 व्होल्टेज आहे तो ए सी इन म्हणजे सप्लाय इनकमिंग सप्लाय आहे तो किती आहे 230 व्होल्टेज आहे. T1 म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो 230 व्होल्टचा प्रायमरी आहे आणि सेकंडरीला 9 व्होल्ट ते 2 एम्पियरपर्यंत तुम्हाला आउटपुट देते. आता हा याच्यामध्ये ब्रिज रेक्टिफायर वापरलेला आहे आणि याच्यामध्ये जो ब्रिज रेक्टिफायरपासून तुम्हाला डी सी अशुद्ध डी सी सप्लाय भेटतो तो फिल्टर होण्यासाठी आपण याच्यामध्ये C1 जो 470 मायक्रोफॅरेड म्हणजे UF सारखं दिसते त्याला म्हणतात आपण मायक्रोफॅरेड कारण कॅपॅसिटर आपण हा मायक्रोफॅरेडमध्येच मोजतो. मायक्रोफॅरेड हे कॅपॅसिटरचं एकक आहे आणि 50 व्होल्ट त्याची इंटेक कॅपॅसिटी किती आहे 50 व्होल्ट आहे. तर असे आपण 3 कॅपॅसिटर इथं वापरलेले दिसतात तुम्हाला सर्किटमध्ये 0.01 मायक्रोफॅरेडचा आणि 0.01 परत मायक्रोफॅरेडचा म्हणजे C1 C2 आणि C3 म्हणजे 3 कॅपॅसिटर आहेत आणि इथं आउटपुटला आपल्याला किती व्होल्टेज भेटलं आहे 5 व्होल्ट. आपण घेतलं किती इनपुटला व्होल्टेज किती दिलं होतं आपण 230 ए सी दिलं होतं तर आउटपुटला बघा किती दिसते तुम्हाला 5 व्होल्ट डी सी आउटपुट भेटतं. म्हणजे तुम्हाला डी सीला आउटपुट याच्यामध्ये एक IC पण वापरलेली आहे IC1 7808 हा कोड असतो ICचा. तर हे सर्किट आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणते दोष कोणते निर्माण होतात ते बघूया आपण आणि त्याच्यावर उपाय काय करायचे आणि त्या दोष निर्माण होण्याचं कारण काय असते. तर पहिलं काय संभाव्य दोष कोणता आहे पहिला तो आहे पॉवर सप्लाय ऑन होत नाही. तुम्ही पॉवर सप्लाय जर ऑन करायला गेला मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉवर सप्लायचं जे मशीन दाखवली होती आकृती म्हणजे यातमध्ये कॅमेऱ्याच्या सहाय्याने तर तो असतो म्हणजे जो आपण जिथं आपल्याला डी सी सप्लायची आवश्यकता असते अशा ठिकाणी आपण पॉवर सप्लाय वापरतो. आता पॉवर सप्लाय ऑन होत नाही याचं कारण काय असेल याचं कारण असे ऑन होत नाही म्हणजे पहिले सप्लाय येत नसेल तर तुम्हाला सप्लाय चेक करायचा आहे. ए सी सप्लाय मिळत नाही तर सप्लायच भेटला नाही पिनच जोडली नाही ए सी सप्लायला तर पॉवर सप्लाय हा ऑन होणारच नाही. हा जर प्रॉब्लेम असेल हा जर दोष असेल त्याच्यामध्ये आपल्याला याच्यावर उपाय करता येतात. तो काय करता येते आपण ए सी सप्लाय पुरवठा करणारी जी पॉवर चेक करून घ्यायची जिथून आपण ए सी सप्लाय घेतो तिथं करंट येतो की नाही हे आपल्याला चेक करून घ्यायचं. जर खराब झालं असेल फ्यूज वगैरे गेला असेल किंवा केबल खराब झाली असेल तर ते तुम्हाला बदलून टाकायचे आणि त्याला बसवायचं आहे. दुसरा दोष असा आहे पॉवर सप्लाय डी सी आउटपुट मिळत नाही. आता पॉवर सप्लाय आपल्याला डी सी आउटपुट म्हणजे आपण पॉवर सप्लाय डी सी आउटपुट मिळवण्यासाठी त्याचा आपण वापर करतो आणि जर आपण इकडून ए सी दिला आणि आउटपुटला डी सीच मिळत नसेल तर मग अशा वेळेस त्याचं कारण काय असू शकते त्याला ए सी सप्लाय मिळत नसेल म्हणून डी सी सप्लाय भेटत नाही. दुसरं कारण आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचे आउटपुट मिळत नसेल. आपला जर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो त्याला आउटपुट मिळत नसेल आउटपुटला जर तुम्हाला करंट किंवा व्होल्टेज मिळालं नाही तर तुम्हाला डी सी आउटपुट मिळणार नाही.
अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला प्रायमरी आणि सेकंडरी वायंडिंग चेक करून घ्यायची आहे. जर ती वायंडिंग खराब झाली असेल, ट्रान्सफॉर्मर तर बदलून टाकावं लागेल. ट्रान्सफॉर्मरचा वायंडिंग जर खराब झाली असेल तर तुम्हाला आउटपुट भेटणार नाही आणि त्याच्यामुळे काय करायचं, तुम्हाला ट्रान्सफॉर्मर बदलून घ्यावं लागेल. तिसरं कारण आहे रेक्टिफायर सर्किट काम करत नाही. आता रेक्टिफायर सर्किट तुम्हाला माहिती आहे काय आहे, डायोड असतात. डायोड जर जोडलेलं आहे, म्हणजे डायोड जर काम करत नसतील तर तुम्हाला आउटपुट मिळणार नाही. रेक्टिफायर सर्किटमध्ये वापरले जाणारे डायोड चेक करून घ्यायचे आहेत. जर ते खराब झाले असतील तर नवीन डायोड टाकून तुम्हाला परत ते सर्किट कंटिन्यू करावं लागेल. चौथं कारण आहे रेक्टिफायर सर्किटमध्ये रेग्युलेटर काम करत नाही. आता रेग्युलेटर म्हणजे ते तुम्हाला व्होल्टेज कमी जास्त करत असतो आपण. जेवढी व्होल्टेजची तुम्हाला आवश्यकता असते त्यासाठी आपण एकदा रेग्युलेटर स्विच वापरलेला असतो, म्हणजे ज्याच्याने आपण कमी जास्त करू शकतो. तोच जर काम करत नसेल तर तो चेक करून घ्यायचा, तुम्हाला खराब झाला असेल तर तो बदलून टाकायचा आहे. तर हे डी सी पॉवर सप्लायमध्ये आपण शिकलो. डी सी पॉवर सप्लाय म्हणजे काय, डी सी पॉवर सप्लायची आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे. डी सी शिवाय आपलं इलेक्ट्रॉनिक्स उपकरण कोणतंच चालत नाही. आणि डी सी सप्लाय आपल्याला बाजारात उपलब्ध नसतो, म्हणून आपल्याला काय करावं लागतं, अखंडपणे आपल्याला जर ए सी सप्लाय, आपला डी सी सप्लाय पाहिजे असेल तर आपल्याला डी सी पॉवर सप्लाय मशीन घ्यावं लागेल. आणि तो डी सी पॉवर सप्लाय आपल्या ए सीवर जोडून त्याचं ए सीचं रूपांतर डी सीमध्ये करावं लागेल. कारण की ए सी हा आपल्याकडे कंटिन्यूली बराच वेळ उपलब्ध असतो. आणि त्या डी सी सप्लायमध्ये आपल्याला कशा प्रकारे डी सी सप्लाय निर्माण होतो हे आपण शिकलो. डायोडच्या सहाय्याने आणि फिल्टर कसं करतो आपण कॅपॅसिटरच्या सहाय्याने त्याला फिल्टर करून घेत असतो. तर हे आहे डी सी पॉवर सप्लायमधले घटक. आणि त्यामधले दोष आपण बघितले की त्याच्यामध्ये काय दोष येऊ शकतात, त्याचे कारणं काय असू शकतात आणि त्याच्यावर उपाय काय करायचा आहे. तर हे बघितलं आहे. तुमच्याकडे पी डी एफ फाईल आहे, हे तुम्ही संभाव्य दोष, कारणे आणि त्यावरती उपाय हे लिहून घ्यायचे आहेत. आता आहे मूल्यमापन स्वाध्याय म्हणजे रिकाम्या जागा पहा. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि परिपथ सर्किट, विद्युत शक्तीची आवश्यकता असते. आता बघा, आपण सध्या आता मी बोललो की इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये उपकरणे आणि परिपथ म्हणजे सर्किट, परिपथमध्ये कोणत्या सर्किटमध्ये कोणत्या विद्युत शक्तीची आवश्यकता असते आपल्याला, तर डी सी विद्युत शक्तीची आवश्यकता असते इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपल्याला डी सी सप्लायचीच आवश्यकता असते, म्हणजे डी सी विद्युत शक्तीची आवश्यकता असते. दुसरी काय म्हणजे काय, मधून विद्युत प्रवाह एकाच दिशेने वाहत असतो. आता बघितलं आपण की कशामधून विद्युत प्रवाह एका दिशेने वाहत असतो, कशामधून, डायोडमधून. डायोड हा असा आहे की याच्यामधून एकाच दिशेनं विद्युत प्रवाह वाहतो, रिव्हर्स वाहत नाही. म्हणजे तो डायोड जो असतो तो एक दिशेने असतो, म्हणून रिकामी जागा पहिली दुसरी काय येते, तर डायोड येते. फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी ट्रान्सफॉर्मरचा वापर करतात. आता कोणता ट्रान्सफॉर्मर वापरतात, आतापर्यंत आपण सर्किट डी सी सर्किटमध्ये आपण बघितलं. डी सी सर्किटमध्ये आपण जास्तीत जास्त स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचाच वापर केला जातो. कारण की डी सी सप्लाय आपल्याला हा कमी व्होल्टेजची आवश्यकता असते. आपल्याकडे 230 व्होल्टेज असते, तर आपल्याला 230 कमी करायचं म्हटलं तर डाऊन म्हणजे स्टेप डाऊन, तर आपल्याला डी सी सप्लायमध्ये स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते. तर तिसरी काय जागा तुम्हाला स्टेप डाऊन येईल. डी सी पॉवर सप्लायचे आउटपुट स्थिर ठेवायचं असेल तर काय, रेग्युलेटरचा वापर केला जातो. अशुद्ध डी सी सप्लायपासून शुद्ध डी सी सप्लाय मिळवण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला त्या अभ्यासातून पाठातून शिकून घ्यायचं आहे. सर्व मी सांगणार नाही, काही अभ्यास तुम्हाला शोधून घ्यायचा आहे, काही अडचण आली तर मला विचारून घ्यायचं आहे. आताच आपण शेवटचं पॉईंट शिकलेलं आहे की अशुद्ध डी सी सप्लायपासून शुद्ध डी सी सप्लाय मिळवण्यासाठी आपण फिल्टर सर्किटचा वापर करतो. मी आता सांगून दिलं आहे, ते तुम्हाला चेक करायचं आहे, कन्फर्मच आहे. या स्वाध्याय तुम्हाला पूर्ण सोडून देऊन ठेवायचं आहे. आता हे जुळवा हे पण तुम्हाला जोडायचं आहे. दाब नियंत्रक, रेग्युलेटर, रेक्टिफायर आणि डी सी पॉवर सप्लाय हे तुम्हाला बघायचं. आता रेक्टिफायर काय, ए सी प्रवाहाचं डी सी प्रवाह रूपांतर करतो. दाब नियंत्रक म्हणजे हा काय करतो, दाब नियंत्रक रेग्युलेटरचा नंबर आहे, त्यात कोड येतं 78057812. डी सी सप्लाय काय म्हणजे विद्युत घट, म्हणजेच बॅटरी आणि सेलमध्ये आपल्याला तुम्हाला डी सी सप्लाय मिळतो. पण बॅटरी आणि डी सी सेलमध्ये जो मिळतो तो तुम्हाला कायमस्वरूपी नसतो. डिस्चार्ज झाला की आपल्याला त्याला चार्ज करता येत नाही, म्हणजे तो थोड्या वेळासाठीच आपल्याला डी सी सप्लाय बॅटरीपासून मिळत असतो. आता एका वाक्यात उत्तर आहे, रेक्टिफायर म्हणजे काय. रेक्टिफायर म्हणजे ए सीचं रूपांतर डी सीमध्ये करणारा घटक म्हणजेच रेक्टिफायर. रेक्टिफिकेशन म्हणजे काय, तेच डायोडच्या सहाय्याने ए सीचं रूपांतर डी सीमध्ये करणे म्हणजे त्याला रेक्टिफिकेशन म्हणतात. रेक्टिफायरमध्ये कोणत्या साहित्याचा वापर केला जातो, डायोडचा आणि ट्रान्सफॉर्मरचा वापर केला जातो. क्रिस्टल डायोडचा उपयोग कुठे झाला जातो, तर रेक्टिफायरमध्ये केला जातो. फिल्टर म्हणजे काय, जो अशुद्ध डी सी सप्लायला शुद्ध डी सी करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो त्याला फिल्टर सर्किट म्हणतात.
फिल्टर म्हणतात. हा तो स्वाध्याय आहे. हा आहे आपण पाठातून शिकलो आहे. हा पूर्ण स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. काही दिवसातच तुम्हाला आणखी आता जे घटक झालेले आहेत त्याच्यावरती आपण टेस्ट घेऊया. टेस्टमध्ये तुमच्या जे स्वाध्यायामध्ये जे प्रश्न आहेत ते स्वाध्याय तुम्हाला विचारला जाणार आहे. टेस्ट म्हणजे हा तुमचा सराव आहे, परीक्षा नाही आहे. याचे काही मार्क्स मिळत नाही, फक्त तुमचा सराव झाला पाहिजे आणि तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे मिळण्यासाठी आपण टेस्ट घेत असतो. म्हणून कोणी परीक्षा आहे आणि कमी मार्क्स मिळते म्हणून टेस्ट सोडू नये असं नाही करायचं. सर्वांनी टेस्ट सोडायची आहे, तुमच्या सरावासाठी आहे आणि टेस्टमध्ये येणारे सर्व प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत एका चालेल. धन्यवाद.